हॅलो, नमस्कार. ही बघा 2 ब्लाऊज आहेत माझ्याकडे. सेम मापाचे आहेत आणि सेम उंची वगैरे सगळं सेम आहे. गळे बाजू सगळं सेम आहे. पण एवढ्या छोट्या मापाचे मी पहिल्यांदाच शिवले. बघू कसे होतात ते. आता ह्याची छाती आहे 28 आणि कंबर आहे 25. म्हणजे एवढा छोटा आहे. मी पहिल्यांदाच शिवला आहे. तर बघू कसं होतं. आता हे मागच्या मापापेक्षा पुढच्या मापाला मी पुढच्या बाजूला 1 इंच जास्त घेतलं आहे आणि हे 4 पदरी आहेत म्हणजे 4 पीस निघणार. कारण सेम माप होतं म्हणून मी पूर्ण एकदम बरोबरच कापते. मग बघू कसं बनते. आणि ह्याचे शोल्डर मी 4.5 घेतलेत आणि मुंढा 5.25 घेतला आहे. आणि गळा जो कापलेला आहे आपला, जो मटका गळ्याचा जो शेप दिला आहे तो वरती मी 1.5 ते 2.25 इंच दिला आहे आणि खाली 2.5 ते 3.25 इंच दिला आहे. सेम असल्यामुळे माप वगैरे बाजू पण 3 इंच 4.5 इंचाची आहे. तर दोन्ही सेम असल्यामुळे मग मी बरोबरच कापलं आहे. तर ह्याची कटिंग सध्या चालू आहे. स्टिचिंग वगैरे झाल्यानंतर मग मी दाखवेन की कसं झालं म्हणून. आणि हा बॅक पार्ट झाला ह्याचा. हा फ्रंट पार्ट आहे. हा प्रिन्सेस कट आहे विदाऊट बेल्टवाला. इथे बघा, म्हटलं काहीतरी नवीन करावं म्हणून बसले घेऊन ये. तर हे झाल्यानंतर दाखवेन तुम्हाला की काय बनवते. पण इथे चालली माझी कसरत. किती नेमकं काय कारण मशीन पण नवीन आणि हे पण नवीन. हे बघा झालं तयार. तर हे बनवलेत मी पर्स. मध्ये फॉर्म, त्याच्या खाली अस्तर आणि वरती कपडा लावून पर्स बनवले. तर पहिल्यांदा बनवलं पण छान झालं. अजून पण बनवायच्या होत्या पण टाईमच भेटला नाही, त्यामुळे कमीच झाल्या. काही कटिंग शिल्लक राहिलेली आहे. तर मी अजून विचार चालला आहे की त्या पण पूर्ण करेन म्हणून. तर बघू कधी पूर्ण होतात ते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.